पट्टीसाठी ब्लाऊज पीसचं कापड उरत नाही। पेपर कटिंग आधी करून घेतली तरीसुद्धा ब्लाऊज पीस उरत नाही। मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण पेपर कटिंग करून ब्लाऊज पीस कट करणे फक्त महत्त्वाचं नाही आहे, तर ते योग्य रीतीने कटिंग करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। हाय हॅलो नमस्कार, मी प्रार्थना तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते। खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटते आहे। खूप दिवस झाले आपला एकही व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे, पण मी खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आली आहे, जी की तुमच्या सर्वांच्या फायद्यासाठीच आहे। तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा। मी पहिल्याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला हा टॉपिक सांगितलेला आहे की कशा रिलेटेड आपला व्हिडिओ आहे। तर ब्लाऊज पीस तुम्हाला सुद्धा क्रॉसपट्टीसाठी उरत नाही, तुमची कटिंग कुठे चुकते, काय प्रॉब्लेम येतो हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर दाखवणार आहे। तर ब्लाऊजसाठी पेपर कटिंग निव्वळ महत्त्वाचं नाही आहे, तर ते कटिंग तुम्ही ब्लाऊज पीसवर कशा रीतीने ठेवताय आणि कुठे ते पार्ट योग्य ठिकाणी ठेवून कटिंग करताय, तुमच्यासाठी ते ब्लाऊज पीसमधलं कापड क्रॉसपट्टीसाठी उरेल कुठल्या दिशेने ठेवल्यावरती, हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा बघा, हा रेड कलरचा ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे 1 मीटरचा। तर 34 साईजचा ब्लाऊज मी कटिंग करायला घेतलेला आहे। हे जे पीस आहेत कटोरीचा आणि साईड पार्टचा आणि योकपट्टीचा, हा इथे सुद्धा बसू शकत होता, पण मी तो इथे न घेता इथे घेतलेला आहे। त्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगते। तर हे बघा, इथे बाहीचा भाग या साईडला घेतलेला आहे, बंद बाजू ही आपल्या साईडला आहे आणि इथला हा जो भाग उरतोय त्यात आपण आयहुकला पट्टी घेणार आहोत आणि इकडचा जो काही भाग एवढा उरलेला आहे त्याच्यातून बघा इथेही बंद बाजू आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे आपण याच्यातून मोठ्या क्रॉसपट्ट्या घेऊ शकतो, ज्या की आपल्याला पायपिंगसाठी लागतात। जर मी हे पार्ट इथे घेतले असते तर ही ओपन साईडला इथे कपडा खूप उरला असता। ही बघा, ही ओपन बाजू आहे, या साईडला खूप कपडा उरला असता आणि इथून आपल्याला जे क्रॉसपट्ट्या आल्या असत्या त्या खूप छोट्या छोट्या आल्या असत्या, थोडक्यात 15 सेंटीमीटर इतक्याच आल्या असत्या। त्या आपल्याला जॉईन देऊन कराव्या लागल्या असत्या आणि त्याची पायपिंग एवढी खास येत नाही। मला तरी असं वाटतं, ते तुकडे तुकडे जॉईन करण्यापेक्षा आपण थोडंसं डोकं लावून जर हे सगळे पार्ट दुसरीकडे ॲडजस्ट करून बघितले आणि बंद बाजूनी जर आपल्याकडे क्रॉसपट्टीसाठी थोडा जास्त कापड मिळत असेल तर आपण बंद बाजूला थोडी जास्त जागा ठेवावी। तर हा ब्लाऊज आहे, हा 13 इंच उंची आहे याची, त्याच्यामुळे हा बसतो याच्यामध्ये आणि इकडची बाजू मला मिळते। तर तुम्हीसुद्धा असा काहीसा जुगाड करू शकता आणि ही माझी ट्रिक कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नवीन व्हिडिओची वाट पहा। बाय बाय। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही तुमच्या फायद्यासाठी आहे का? आणि नवीन जे शिकणारे आहेत, टेलरिंगचं काम करणारे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। जे जुने आहेत ते तर खूप एक्सपर्टच असतील, माझ्यापेक्षा सुद्धा एक्सपर्ट असतील। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।